नमस्कार मित्रांनो, तुमच्या या 4 सवयी तुम्हाला बनवतील कंगाल, घरात होईल अलक्ष्मीचा वास, दारिद्र्य तुमच्या मागे लागेल. तर कोणत्या गोष्टी आहेत आपण केल्या नाही पाहिजे सविस्तरपणे जाणून घेऊया. त्यासाठी आपला व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा. नक्कीच याने तुम्हाला चांगला फायदा मिळून जाईल. आपण दररोजच्या जीवनामध्ये जे काही काम करतो त्याचा परिणाम व्यक्तिमत्वावर, नशिबावर आणि एकूणच आपल्या आयुष्यावर होत असतो. आपल्याला शास्त्र आणि पुराणामध्ये काही नियम सांगितले आहेत, त्याचे पालन केल्याने कोणत्याही अशुभ गोष्टी आपल्यासोबत घडत नाहीत. एकची सवय आहे जेवण बनवताना खाण्याची सवय. शास्त्रानुसार जेवण बनवताना मध्येच खाऊ नका. असे केल्याने माता लक्ष्मी नाराज होते आणि घरामध्ये अलक्ष्मीचा वास होऊ शकतो. जेवण बनवतापूर्वी स्नान करणे आवश्यक आहे, कारण याची काळजी घेतल्याने घरात अन्नाची कमतरता भासत नाही आणि आयुष्यात सुख समृद्धी टिकून राहते. या उलट जेवण बनवताना खाल्ल्याने धनसंपत्तीच्या संबंधित समस्या येऊ शकतात. नंबर 2, नखे चघळल्याने आयुष्यावर वाईट परिणाम होतो. काही लोक सतत आपल्या नखांना दातांनी चघळत राहतात. ही सवय अजिबात चांगली मानली जात नाही. आरोग्याच्या दृष्टीने नखे चघळणे चांगले नाही. यामुळे मानसिक तणावासारख्या समस्या उद्भवू शकतात. असे मानले जाते की छोट्याशा सवयीमुळे अलक्ष्मीचा वास येऊ शकतो, ज्यामुळे आर्थिक अडचणींनाही सामोरे जावे लागू शकते. कामामध्ये अडथळे येऊ शकतात आणि करिअरमध्ये समस्या वाढू शकतात. त्यामुळे तुम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. तर ही सवय टाळली पाहिजे. ज्योतिषशास्त्रानुसार पाय हलवण्याची सवय चांगली मानली जात नाही. असे मानले जाते की या सवयीमुळे धनदैवता नाराज होऊ शकते आणि व्यक्तीला पैशाच्या संबंधित समस्यांना सामोरे जाऊ लागू शकते. यामुळे सुख समृद्धी कमी होते आणि घरामध्ये अलक्ष्मीचा वास होऊ शकतो. त्यामुळे घरात बसल्या बसल्या पाय हलवण्याची सवय लगेच सोडावी. असे मानले जाते की यामुळे व्यक्तीच्या कुंडलीतील चंद्राची स्थिती कमकुवत होऊ शकते. पैशाचे नुकसान तर होतेच, पण एकोपाठ एक अनेक समस्या आपल्याला भोगाव्या लागतात. नंबर 4ची सवय आहे डोक्याला खाजवण्याची सवय. असे मानले जाते की दोन्ही हातांनी डोक्याला खाजवणे अशुभ आहे. ही सवय लगेच सोडावी. विष्णू पुराणातही अशुभ मानलं जात आहे. असे केल्याने व्यक्तीचा आत्मविश्वासामध्ये घट होते आणि व्यवसायात निर्णय घेण्यामध्ये आपल्याला अडचणी येतात. यामुळे आयुष्यात समस्या वाढण्याची दाट शक्यता आहे. मित्रांनो, हे धार्मिक उपाय आहेत. जर तुमचा धार्मिक श्रद्धेवर विश्वास असेल तर ह्या गोष्टी तुम्ही टाळा. माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. हाही पाठवायला विसरू नका. सपोर्ट करत राहा. धन्यवाद. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.